आता बातम्या पाहूयात विस्ताराने। अमित ठाकरेंनी संदीप देशपांडे यांची भेट टाळल्याची चर्चा आहे। संदीप देशपांडे मनसे कार्यालयातून निघाल्यानंतर अमित ठाकरे कार्यालयात दाखल झाले। त्यामुळे आता अमित ठाकरेंनी संदीप देशपांडे यांची भेट टाळल्याची सध्या चर्चा रंगू लागलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे हे माध्यमांसमोर आले नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। तर अमित ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांची भेट आता टाळल्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे। संदीप देशपांडे हे मनसे कार्यालयातून निघाल्यानंतर अमित ठाकरे कार्यालयामध्ये दाखल झाले। त्यामुळे आता अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांची भेट न झाल्याने या ठिकाणी आता चर्चांना उधाण आलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे हे माध्यमांसमोर आले नाही, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे। तर अमित ठाकरे आता या ठिकाणी मनसे कार्यालयामध्ये आले, मात्र संदीप देशपांडे त्याआधी निघून गेले, त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना आता उधाण आलंय। नक्कीच खरं तर संदीप देशपांडे कृष्णकुंज येथील त्यांची जी शाखा आहे, मनसेचं जे कार्यालय आहे, निवडणूक मध्यवर्ती कार्यालय, तिथे आलेले पाहायला मिळाले। आणि त्यानंतर जर आपण बघतोय तर त्याच वेळेला अमित ठाकरे मात्र ते गेल्यानंतर अमित ठाकरे आले, तोपर्यंत मनसेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे त्यांनी कार्यालयात बसून संतोष धुरींची प्रेस कॉन्फरन्स जी झाली, पत्रकार परिषद जी पार पडली ती देखील ऐकली। आणि ते निघाल्यानंतर अमित ठाकरे इथे कार्यालयात दाखल झाले, त्यामुळे कुठेतरी ही भेट टळली गेली आणि त्यामुळेच एक चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे यावेळी आपण जर बघितलं तर जवळपास संतोष धुरी यांच्याकडे आम्ही 11 पदं दिली होती आणि अत्यंत वेगवेगळी पदं दिलेली होती। जितकी पदं आमच्याकडे नाही तितकी पदं संतोष धुरीकडे होती। त्यामुळे अशी व्यक्ती ज्या वेळेला पक्षावर आरोप करते त्यावेळेला अत्यंत वाईट वाटतं। मात्र वाईट वाटण्यापेक्षा मजबुरीने जर कोणी गेलं तर ते एक वेळ समजू शकतो, मात्र पदं देऊन सुद्धा आणि तुम्हाला इतकं घडवून सुद्धा जर तुम्ही जात असाल तर ही अत्यंत त्रासदायक अशी गोष्ट आहे, असं मत देखील यावेळी अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना ऑफ रेकॉर्ड व्यक्त केलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर पदं देऊन सुद्धा जे पक्षांतर केलं जात आहे त्याच्यावर कुठेतरी नाराजीचा सूर त्यांच्याकडनं देखील व्यक्त केला गेला। आणि याचबरोबर संतोष धुरी तर पक्षांतर केलेलंच आहे त्यांनी, मात्र संदीप देशपांडे देखील कुठेतरी पक्षांतर करण्याची चर्चा जी आहे ती रंगू लागलेली होती। आणि त्याच अनुषंगाने कदाचित त्यांनी भेट जी आहे ती टाळली असावी असं देखील म्हटलं जात आहे। योगायोग होता की खरंच भेट टाळली हे बघणं खरंच तितकंच महत्त्वाचं आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।